कसं आहे ना मित्रांनो, ज्या ज्या मित्रांना मैत्रीत धोका भेटलाय ना, त्या मित्रांना विचारा मित्राचं किती महत्व असतं आणि मित्राचं किती प्रेम असते. आता तुम्ही म्हणता तुला काय झालं रे, तू असा का बोलतोय, काय गरज आहे तुला बोलायची, तू मित्राला का असं बोलतोय, का तुला काय झालंय असं का बोलायला लागलाय बाकीचे विषय सोडून. मित्रांनो आज मला ब्लॉग बनवावाच लागतोय. का बनवावा लागतोय त्याचं कारण सांगतो. तुमचे पण मित्र असतील, तुमचे पण मित्र असतील, एक फोन केला की लगे उचलणार, कुठे रे, काय, हॅलो, कुठे बसलाय, काय नाही, हाय बसलोय, जेवला का रे, जेवलो, कसा आहे काय. माझा मित्राला बोलायला वेळ सुद्धा नाही बाबा. सकाळी फोन केला बाबा, कामात आहे, ओके ठीक आहे, तू ना उचलत, पण अरे आता तरी तुला उचलायला काय आहे? काय काय मित्र म्हणजे मित्राचं खरं दुःख तोच मित्र सांगू शकतोय. आज असं वाटतंय ना, ज्याला मी माझा मित्र आहे तो आहे उमरग्याचा, माझ्या काळजापासून त्याला मांडलेला माझा मित्र आहे. मी मगाशी त्याला बघा, मी व्हॉट्सअपला चॅट टाकलं, मेसेज केलं व्हॉट्सअपला, बघितलाय, एक रिप्लाय पण केला नाही. अरे का रे, काय विषय आहे बाबा, फोन लावला त्याला, फोन पण उचलला नाही. का रे काय झालं, का फोन केलाय, बोलायला फोन केला नाही. चला म्हणलं, आता मी पण कामात असतोय, मी पण दिवस आपली फोन करत नाही बाबा, केला संध्याकाळी, ओके. आता मी मगाशी 3 फोन लावलं, एक पण कॉल रिसिव्ह केला नाही त्याने. मला सांगा ते चूक कुणाची, मला सांगा चूक कुणाची ह्याच्यात. आता माझी चूक असेल तर मी म्हणलं असतं बाबा आपला मित्र आहे, काय विषय नाही. पण माझे मित्र ना, त्याला काळजापासून मानलेला मित्र आहे, आज त्यांनी मला रिप्लाय पण केला नाही. एवढं मस्त खाल्लं मित्रांनो, काय सांगावा. आता म्हणतो तू त्याची इज्जत का घालावी लागला व्हिडिओवर. मग कुणाला सांगू मित्र, कुणाला सांगू. मग मी तुम्हाला सांगतोय की माझा मित्र आहे. आता त्याने एक इरीवारी फोन उचलायचा, आता फोन उचली ना, का तर त्याला दुसरा मित्र भेटला असेल ना, मग काळजा तुकड्याला विसरला. एवढा माझ्या गावात माझ्या जवळ नसून उमरग्याचा असून त्याला मी काळजा तुकडा मानला. आज तो माझा फोन उचली नाही. व्हॉट्सअपला मेसेज टाकले की ओके, व्हॉट्सअपला मेसेज टाकले की बघतोय, रिप्लाय देत नाही, बघतोय, रिप्लाय देत नाही. 3 ते 4 मेसेज टाकून ठेवला असं व्हॉट्सअपला, तर त्याचा एक पण रिप्लाय नाही त्याचा. काय असल्या मित्राला काय मानावा का काय मानावा या मित्राला. बघा कसं असतंय. हो मित्रा, तू व्हिडिओ बघत असेल, तू पण बघ. अरे तुला काळजापासून मानला का, तू माझा एक पण मला रिप्लाय दिला नाही. हा, तुला किती मेसेज केलं, किती चॅट पाठवलं, हा, का रे असं विश्वासघात केला का नाही रे. बरं तू त्या विश्वासघात सोडून दे, पण तू माझा फोन का उचलला नाही मला एवढंच सांग. तू माझा फोन का उचलला नाही मला एवढंच सांग. हो, मी तुला फोन करून पण सांगू शकत नाही तू माझा काय फोन उचली ना. तुला व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल केला, व्हॉइस कॉल केला, तू माझा फोन उचली ना. व्हॉट्सअपला मेसेज केलं तर तू माझा फोन उचली ना. आता बघ, तू व्हिडिओ बघ, व्हिडिओ मधून तू बघ मी काय म्हणतोय. मला मित्र बघ, माझ्या वर्गातली पण मित्र आहेत, पण मी त्यांना इग्नोर करतो, कारण की तू माझा मित्र आहे जीवलग. मी तुला काळजापासून मांडलेला मित्र आहे. तू तू किती माझ्यावर हसला, काय केलं तरी मला माहिती तू माझा मोठा भाऊ आहे. मग एक मित्र म्हणजे एक भावाचा मन नाता असतंय. पर तुम्हाला काय, तू हसला, काय केलं, काय नाही, मी काय म्हणतो, आपला भाऊ आहे, जाऊन द्या, काय विषय नाही. हसला काय विषय तर नाही. माणूस मित्र हसतो कशामुळं, बारका भाऊ कुठंतरी सुधरावा, कुठं पुढं जावा म्हणून मोठा भाऊ काय करतो, हसतो, बघतो, टुचून बोलतो. कारण की आपल्या मनात एक पावर येते किंवा आपल्याला एक आपल्या मनात जिद्द निर्माण होते. बघ, त्या मित्राचं नाव मी काय शेअर करत नाही. बघा, काय काय मित्र असे असतात
काळजापासून मांडलेले असतात, काळजापासून. पण माझा एक स्वतःने मेसेज केला नाही किंवा काय विषय, त्याला जेवला हा पण मेसेज टाकला, रिप्लाय पण नाही. आता असं वाटतंय मित्रांनो, कधी कधी आयुष्यात कुणाची कोयना साथ घेणं गरजेचं आहे. आयुष्यात मित्र असणे गरजेचं आहे, मित्र. आणि अशी मित्र भेटतात, कधी काय विचारलं की हा असे, काय विचारलं की काय विचारलं की लांबच, बाकीची कामं सांगणार, जाणारच लांब, बाबा मी कामात आहे, हे नाही दुसरंच. काय मित्र भेटतात मला, काय त्याच्या आईच्या गावात, लय अवघड आहे मित्रांनो खरंच. मित्र मैत्री टिकावी तर लय खतरनाक. मित्रा बघ रे व्हिडिओ, तू माझा फोन उचलला नाही, माझा एक रिप्लाय दिला नाही. कसा आहे र, तू फोन करत नाही, संध्याकाळी करत नाही का, मीच तुला आठवण करून देतो का, मीच तुला फोन लावू का, माझं का एवढं म्हणजे काय मैत्रीचं नातं तसं तोडलं का? अरे मैत्री म्हणजे आपले भाव असतोय, भावाचं मैत्रीचं रिलेशन टिकवणं. ज्याला आजपर्यंत मित्र नाही, तो एकटा एकटा बसतो का तर मोबाईल घेऊन, तर त्याला मित्र नसते. अरे तू तर माझा काळजापासून मानलेला मित्र आहे, तू आज मला परख केलं. हे काय म्हणावं का. चला मित्रांनो, हा व्हिडिओ जस्ट त्या मित्रापर्यंत शेअर करा, तर जेणेकरून त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे. चला व्हिडिओला एंड करतो, व्हिडिओला इथं संपवतो. नमस्कार बाय, जय हिंद, जय भारत.